1990 साली भास्कर शंकर वाघ हे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता मिळून आली। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध अपसंपत्तीचा खटला कोर्टात दाखल झाला होता आणि तो सुप्रीम कोर्टापर्यंत कॉन्टेस्ट झाला। सेशन कोर्टापासून हायकोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळ्या कोर्टाने शिक्षा त्याला कायम केली आणि ती मालमत्ता सरकार जमा केली। त्यामुळे ती मालमत्ता सरकार जमा केल्यामुळे आता जिल्हाधिकारी धुळे यांना शासनाने आदेश केलेले आहे की ती मालमत्ता प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी। सरकारी मालमत्ता आहे ती सरकार झालं त्याला नावावर लागले ताब्यात घ्यावी म्हणून 15 डिसेंबर 2023 साली शासनाने जिल्हाधिकारी साहेबांना या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी प्राधिकृत केलंय।